साफ सफाई करून सगळं शोधलं तरी ती कागदपत्र ना कुठेच सापडत नाहीये. अहो पण एवढं शोधलं, कुठेतरी सापडायला पाहिजे होती ना. पण आता करायचं काय? माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती? नको राहू दे, तुम्ही हसाल. नाही तुम्ही सांगा. नको तुम्ही हसाल. अहो आधीच ती कागदपत्र सापडत नाहीयेत, मग मी का हसेन? नको राहू दे. हे बघा, ती कागदपत्र सापडत नाहीयेत ना, मग तुम्ही म्हणताय ना तसं करून बघू. हा सांगा पटकन. बरं, आम्हाला लहानपणी काय शोधायचं असेल ना तर आम्ही डोळे बंद करायचो. हा आणि एक छोटासा दगड घेऊन त्या वस्तूचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आणि तो दगड एका दिशेला फेकून मारायचो. अच्छा, पण मग ती वस्तू मिळायची? हा म्हणजे कधी कधी मिळायची, कधी कधी नाही. तुम्हाला वाटतंय ना, मग तसं करायला काय हरकत आहे? हा पण दगड मी आणतो बाहेरून. थांबा. देवा, फोटोग्राफरने एवढा विश्वास दाखवलाय, मग तो आता खरं पण होऊ दे. काय झालं? तुम्ही कुत्र्यांना घाबरता? हो नाही म्हणजे एक दोन कुत्रे असतील ना तर मी नाही घाबरत, पण आता बरेच कुत्रे एकत्र माझ्या मागे लागले होते. हा दगड आणले. हा दगड. घ्या. करूया सुरुवात. हो. खिडकी बाहेर दगड गेलाय. चला खिडकीच्या बाहेर जाऊन शोधू. हा अहो हा खिडकीच्या बाहेर कसं शोधणार? दुसरा. हा हा घ्या. एक मिनिट, मी बघून येतो. नाही सापडलं. तिसरा. हा काय चाललंय? झोपू दे आम्हाला. सॉरी. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही प्रयत्न केलेत ना. हे बघा, सकाळी लवकर उठू आणि बघू. आता खूप उशीर झाला, झोपायला हवं. दमलेत तुम्ही. ठीक आहे, पण सकाळी सापडायला पाहिजे. करूया प्रयत्न, नाहीतर आपल्याला पम्मीजींची समजूत काढावी लागेल. त्या वाचून दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. बघू सकाळी काय होतंय ते. बरं, तुम्ही आज जाऊन झोपा. हा मी हे सगळं आवरून घेतो आणि बाहेर जाऊन झोपतो. फोटोग्राफर, हा बाहेर थंडी आहे, तुम्ही आत झोपला तर चालेल.
बायको आहे. हे घ्या. अगं देत काय बसलीस, तोंडात टाक की त्याच्या. बायकोच्या हातून जास्तच गोड लागल साखर. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, का तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती, जशी आभाळ धरती, जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते हलवार गोड नाते. कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते जमते. आता कोण आलं असेल एवढं रात्री? तुम्ही थांबा, घाबरू नका, मी बघतो. तुम्ही मम्मी तू इथे एवढ्या रात्री काय झालं? सांगते. आशू आणि शुभू, तुम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून मी मनापासून प्रयत्न केले की नाही? मला सांग, हा फक्त तुझा मित्र आहे का? आहे का? काय बोलता तुम्ही मम्मीजी? एक मिनिट. आता मला फक्त आशूशी बोलायचं. आशू मला सांग, जेव्हा तुला तन्वी विषयी कळलं, तुला अजिबात वाईट वाटलं नाही का ग? हा? अगं इथे आल्यापासून तुम्ही दोघं नवरा बायको सारखे वावरताय, तरी सुद्धा तुझ्या मनात याच्याविषयी काहीच नाही का? हे बघ आशू, मी तुझी मोठी बहीण आहे. मला खरं सांग, तुला याच्याबरोबर बोलायला, याच्याबरोबर वेळ घालवायला आवडतं ना? आवडतं ना? हा पण अगं मग हेच तर प्रेम आहे शुभू. अरे हेच प्रेम आहे. तुम्ही दोघांनी लग्न करून टाका. आणि असं जर तुम्ही नाही केलं ना, तर तू याच्यासारखा एक चांगला जोडीदार गमावून बसशील. मम्मी ते लग्न? हो, आता आपल्याकडे वेळ नाही. आणि जर असाच वेळ वाया घालवत बसलीस ना, तर याचं लग्न त्याची आई दुसरीकडे लावून टाकेल. अहो पण आता मला कुणाचंच काही ऐकायचं नाही. मी सगळं सामान आणलंय, सगळी तयारी केली. तुम्ही दोघं लग्न करून टाका. हे बघ, शुभूची मम्मी इथे येण्याआधी तुमचं लग्न व्हायला हवं, नाहीतर तुझ्या मनात जे आहे ना, ते कधीच पूर्ण नाही होणार बघ. नाही नाही नाही, हे लग्न मी होऊ देणार नाही. आत्ताच्या आत्ता बाळ आणि अश्विनीचं लग्न मी हाणून पाडणार. माझ्या बाळचं लग्न तन्वीशीच होईल. आजपासून अश्विनी आणि बाळची मैत्री सुद्धा तुटली. ज्यांना कुणाला हे लग्न मोडायचं असेल, त्यांनी माझ्याबरोबर गाडीत बसा. आशू, शुभू, हे घे शुभू, घे हे मंगळसूत्र आणि घाल आशूच्या गळ्यात. घे शुभू. शुभू, अरे घाल मंगळसूत्र, वेळ नाहीये आपल्याकडे.
हे स्वप्न होतं. आता कोण आलं असेल? कोण आलं असेल? मला पडलेलं स्वप्न खरं तर होणार नाही ना? बाई नसतील ना? थांबा, कोण आलं असेल? कोणीतरी दरवाजा वाजवतंय, बघायला हवं ना. पण कोण असेल? हे बघा, घाबरण्यासारखं काय आहे? बघा, उजाडलंय बाहेर. आणि तसंही आता दिवस आहे, रात्र नाही. ए लेको, दार उघडा की. किती यायची उभी आहे मी. हातातला चहा थंड होतालाय. आजी, या आत या. या सावकाश. हा. चांगलं आवरलं आहे की घर. काल मी आले ते साखर घेऊन, पण रात्रीच्या अंधारामुळं काही दिसलं नाही. घ्या घ्या. दुसऱ्या कपाचं कान तुटलंय ना, म्हणून एकाच कपातनं आणलाय. मी म्हंटल नवरा बायको आहेत, घेतील अर्धा अर्धा. जास्त गोड लागतो ना. काय रे? हा, ते तुम्ही घ्या ना चहा. तुम्ही घ्या चहा. अरे अर्धा अर्धा घ्या की. हो, तुम्ही घ्या आधी. तुम्ही आधी घ्या. अरे कोणीतरी घ्या की. तो चहा काय थंड झाल्यावर सरबत म्हणून पिणार आहात का काय? घ्या घ्या घ्या, चहा घ्या. हा घ्या. बघत बसू नका. हा, तुम्ही घ्या. हा, नवरा बायकोनं एकमेकाचा अर्ध प्यायलं उष्ट की प्रेम वाढतंय. प्या. अगं, हळू हळू हळू. सावकाश सावकाश सावकाश. वर बघ वर बघ वर बघ वर बघ. बघ सासू टांगली तुझी. बघ वर वर बघ. बरं वाटतंय का आता? हा. बर, तुमचं काम होतं ते झालं का? काही सापडलं का? नाही ना. आजी, परत एकदा नजर मारून बघतो, सापडतंय का. बर बर, पण झोप झाली ना चांगली? हो हो. नाही, काल कोणीतरी दगड मारत होतं, आदळापट करत होतं. म्हणून विचारलं, लागली का झोप? हो, झोप नीट लागली. बर, बघा काय सापडतं का काय ते. आणि जाताना आवाज द्या हा मला, नाहीतर मीच येते. काम आहे माझं. हा, बर, चालू दे तुमचं काम, नाहीतर माझ्या म्हातारीची बडबड चालूच राहायची. हो, येते. मम्मी तिचे कागदपत्र कशी मिळवायची? दगड मारून? म्हणजे ते काल तुम्ही खेळत होतात ना, तसं. हा, तुम्ही मस्करी करताय ना माझी? आहो नाही. हे बघा, तुमचा जरी आता त्याच्यावर विश्वास नसला ना, तरी माझा तुमच्या निरागसपणावर विश्वास आहे. एक मिनिट. फक्त सावकाश हा, नाहीतर परत काही तुटला फुटल्याचा आवाज होईल
आणि शेजारी येतील. हो, सावकाश कर. सुरू करू? हा. कुठे लागला? तिकडे. डोळे उघडू का? हा. हा. अरे वा, यात फाईल्स आहेत. यात घराची कागदपत्र आहेत. सापडली. यस. आता ही घराची कागदपत्र आपण लगेच पम्मीजींना जाऊन देऊया. हा. घराची कागदपत्र म्हणजे खरंच पम्मी ते घर देऊन कायमची निघून जाणार आहे. पम्मी दी, अश्विनी आणि शुभंकरने तुमचं ऐकावं म्हणून तुम्ही स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. ते सगळं तर नाटक होतं, पण तुम्ही हे सगळं सोडून जाण्याचं ठरवलंय का? त्याचीच प्रॅक्टिस करताय का? हिमालयावर जायची तयारी आहे का ही? सांगा ना पम्मी दी, तुम्ही गेलात तर माझं काय होणार? झेंडू, मी गेले ना तर तुला पण माझ्यासोबत यायचंय हिमालयामध्ये. काय? मला नाही हिमालयावर जाऊन संन्यास घ्यायचा. बरं, आपण ते नंतर बघू. तू म्हणाली होतीस की नाही की बाईंसारखं वागायचं असेल तर तिच्यासारखं डोकं शांत ठेवायला हवं, म्हणून मी हे मेडिटेशन करते. तू पण कर, म्हणजे तुझं डोकं ना जरा चालेल. चालेल पम्मी दी, मी पण तुमच्या सोबत मेडिटेशन करते. बरं, ते नंतर कर. आधी फोन कोणाचा आहे बघ. पम्मी दी, बाईंचा फोन आहे. शुभूचा पत्ता अजून मिळाला नसेल आणि त्यात मी त्यांच्या लग्नाचं खोटं सांगितलंय. कावरी बावरी झाली असेल ही शुभूची मम्मी. हॅलो, गुड मॉर्निंग. काय मग, सून येणार आहे, तिच्या स्वागताची तयारी करा. जेव्हा माझी खरी खुरी शिकलेली सून येईल ना, तेव्हा मी तिच्या स्वागताची तयारी करीनच. पण आत्ता मी तुला खास हे सांगायला फोन केलाय की शुभंकर आणि अश्विनी कुठे आहेत हे मला कळलंय. काय? हो, आणि लवकरच मी त्यांना जाऊन भेटेन. अगदी त्या दोघांचा फोन बंद असला ना तरीही. पण हे तुला कसं कळलं? चहा पिऊन घे लवकर. त्याला बाळ आणि अश्विनीला भेटायला जायचंय ना.